नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजेच रेल्वेकडून जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे, रेल्वे कोच फॅक्टरी कपूरथला यासाठीची भरती आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या भरतीच्या जाहिरातीबद्दल. ते पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे, जाहिरात देण्यात आलेली आहे मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज रेल कोच फॅक्टरी कपूरथला यांच्याकडची आहे. तर यानुसार एंगेजमेंट ऑफ ॲक्ट ऑफ अप्रेंटिस फॉर ट्रेनिंग अंडर अप्रेंटिसशिप ॲक्ट 1961. तर यानुसार ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड in the specified format for engagement of 550 act apprenticeship for imparting training technical training center rail coach factory Kapurthala under the apprenticeship act 1961 for the following trades. आता ट्रेड पाहू शकता. एलिजिबल कॅन्डिडेट्स कॅन रजिस्टर म्हणजे अधिकृत वेबसाईट आहे www.rcf.indianrailways.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने रजिस्टर करू शकता. ॲप्लिकेशनसाठीचा फॉर्मॅट जो देण्यात आलेला आहे त्यानुसार. तर रेल कोच फॅक्टरी कपूरथला यासाठीचा ऑनलाईन अर्ज जो आहे तो 9 एप्रिल 2024पर्यंत केला जाऊ शकतो. तर यानुसार पाहू शकता जे एकूण जागा आहेत त्याबद्दलची विस्तारित माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. त्यानुसार इथे पाहू शकता फिटर पहिलं जे पद आहे यासाठी ओपनसाठी 101 जागा आहेत. त्यानंतर SC साठी 30 आहेत, ST 15, OBC 54 आहेत आणि टोटल एकूण 200 जागा आहेत. यामध्ये PWD साठी 6 आणि ES सर्व्हिसमॅनसाठी 6 जागा आहेत. त्याच्यानंतर दुसरा ट्रेड आहे वेल्डर G&E यासाठी एकूण 230 जागा आहेत. समांतर आरक्षणानुसार इथे जागा पाहिल्या जाऊ शकतात. त्यानंतर मशिनिस्ट या पदासाठीच्या एकूण 5 जागा आहेत. पेंटर G साठी एकूण 20 जागा आहेत. त्यानंतर कार्पेंटर या पदासाठीचे एकूण 5 आहेत. इलेक्ट्रिशियन या पदासाठी एकूण 75 जागा आहेत टोटल. त्याच्यामध्ये पुढे ACN रेफ्रिजरेटर मेकॅनिकसाठी एकूण 15 जागा आहेत. अशा एकूण 550 अप्रेंटिसशिप पदांची जी आहे भरती केली जाणार आहे. यामध्ये ओपनसाठी 279, SC साठी 83, ST साठी 41, OBC साठी 147 अशा एकूण 550 जागा आहेत. PWD साठी 16 आहेत आणि EX सर्व्हिसमॅनसाठी 16 जागा आहेत. मोड ऑफ सिलेक्शन पाहू शकता. जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती कशी असणार आहे, निवड प्रक्रिया. तर यामध्ये सिलेक्शन विल बी ऑन द बेसिस ऑफ मेरिट लिस्ट म्हणजे ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांची सरळ मेरिट लिस्ट जी आहे ती जाहीर केली जाईल. आता मेरिट लिस्ट कशा आधारे असणार आहे पाहू शकता. कॅन्डिडेट्स हू अप्लाय अगेन्स्ट द नोटिफिकेशन मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर्ड ऑन द पर्पज ऑफ बेसिस ऑफ पर्सेंटेज मार्क्स इन मॅट्रिक्युलियन म्हणजे 10वीच्या पर्सेंटेजच्या मार्क्सवर जी मेरिट लिस्ट आहे ती जारी केली जाईल. यामध्ये कमीत कमी 50% मार्क्स आवश्यक आहे. प्लस ITI मार्क्स इन द ट्रेड इन विच अप्रेंटिसशिप इज टू बी डन म्हणजे तुमच्या ज्या ट्रेडमध्ये तुम्ही अप्लाय करताय त्या ट्रेडमध्ये ITI मार्क्स जे हायर असतील त्यांची मेरिट लिस्टमध्ये नावं येतील. त्यानुसार यांची सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. द पॅनल विल बी ऑन बेसिस ऑफ सिम्पल ॲव्हरेज ऑफ मार्क्स इन द मॅट्रिक्युलियन अँड RTI म्हणजे 10वी आणि ITIच्या मार्क्सच्या आधारे जे आहे सिलेक्शनसाठी प्रोसेस असणार आहे मेरिट लिस्टसाठी. फॉर द पर्पज ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ मॅट्रिक्युलियन marks obtained by the candidates in all subjects will be reckoned and not on the basis of marks of any object in the group of subjects. For the purpose of calculation of percentage, ITI marks mentioned in the provisional certificate will be reckoned म्हणजे ITI मार्क्सचे जे सर्टिफिकेटमध्ये मेन्शन केलेले असेल ते ग्राह्य धरले जातील. त्यानंतर इन केस ऑफ 2 कॅन्डिडेट्स हॅविंग सेम मार्क्स म्हणजे 2 कॅन्डिडेट्सला सेम मार्क्स आहेत द कॅन्डिडेट्स विथ द ओल्डर एज शॅल बी प्रिफर्ड म्हणजे जास्त वय असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल. इन केस ऑफ डेट्स ऑफ बर्थ असो सेम म्हणजे जन्मतारीख सेम असतील तर कॅन्डिडेट्स हू पासड मॅट्रिक्युलियन एक्झाम अर्लियर म्हणजे अगोदर 10वी पास झालेल्या उमेदवाराला चान्स दिला जाईल. याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर्ड ट्रेड वाईज म्हणजे ट्रेडनुसार फायनल मेरिट लिस्ट असणार आहे. त्यानंतर कम्युनिटी म्हणजेच आरक्षणानुसार असणार आहेत. इक्वल टू द नंबर ऑफ स्लॉट्स म्हणजे स्लॉट्सनुसार जे मेरिट लिस्ट आहे कट ऑफ जो असणार आहे तो असणार आहे. त्यानंतर तो जारी केला जाईल. डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द पर्सेंटेज ऑफ मार्क्स ऑब्टेन बाय द कॅन्डिडेट ॲज स्टेटेड अबव. तर यानुसार पाहू शकता डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे कशा पद्धतीने जे मेरिट लिस्ट आहे ते जारी केली जाणार आहे. त्यानंतर
सबमिशन कसं करायचं आहे, ऑनलाईन सबमिशनसाठी जी अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर रजिस्ट्रेशन नंबर विल बी इश्यूड इच ॲप्लिकेट, म्हणजे प्रत्येक ॲप्लिकंटला उमेदवाराला रजिस्ट्रेशन नंबर जारी केला जाईल. कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू प्रिझिव्ह नोट देअर, म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर तुमच्याबरोबर ठेवणे आवश्यक आहे पुढच्या प्रोसेससाठी, रिक्रुटमेंट प्रोसेससाठी. पात्रता पाहू शकता. उमेदवाराचं वय 31 मार्च 2024 रोजी 15 वर्षापेक्षा कमी नसावे आणि 24 वर्षापेक्षा जास्त नसावे. अप्पर एज लिमिट विल बी रिलॅक्सेबल बाय 5 years. SC/STसाठी जास्तीत जास्त वयमर्यादा 5 वर्षाची सूट असणार आहे. त्याचबरोबर OBC कॅन्डिडेटसाठी 3 वर्षाची सूट असणार आहे. पर्सन विथ डिसॅबिलिटी PWBDसाठी 10 वर्षाची सूट आहे याच्यामध्ये. त्यानंतर त्याची पुढची प्रोसेस आहे त्यामध्ये पाहू शकता. फिजिकली हँडिकॅप पर्सनसाठी जी सर्व्हिसमॅनसाठी जी महत्त्वाची माहिती आहे आरक्षणानुसार ती देण्यात आलेली आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन 10वी पास 50% गुणांसह किंवा 12वी, आणि जो ट्रेड आहे कॅल्क्युलेटिंग एज आहे त्यानंतर देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ITI दिलेल्या ट्रेडमध्ये ITI असणे आवश्यक आहे. वेन मार्क्स ऑप्टेन बाय कॅन्डिडेट मॅट्रिक्युलियन 70% अँड एन ITI 80% याच्यामध्ये असणार आहे. पेमेंट ऑफ फीज पाहू शकता. ह्या भरतीसाठी जो ऑनलाईन अर्ज तुम्ही करणार आहात त्या ॲप्लिकेशन फी आहे 100 रुपये. हे ऑनलाईन मोडनी पेमेंट करायचं आहे. त्यासाठीचा जो ऑप्शन आहे ऑनलाईन पेमेंट करण्यासाठीचा तो अधिकृत साईटवर देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही डिमांड ड्राफ्टसुद्धा करू शकता. 100 रुपये पेमेंट आहे या भरतीसाठी. त्याचबरोबर SC/ST PWD आणि महिलांसाठी यासाठी कोणतीही फी नाही आहे. अप्लाय कसं करायचं आहे पाहू शकता. कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू अप्लाय ऑनलाईन बाय विजिटिंग, म्हणजे अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे या वेबसाईटवर जायचं आहे. त्यानंतर जे फॉर्म दिलेला आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनचं तो फिलअप करायचा आहे. त्याच्यामध्ये डिटेल्स जे आहेत बायोडेटा बाकीचे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत. अशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज तुम्ही करू शकता. स्कॅनचे फोटोकॉपी आहेत त्या तुम्हाला अपलोड करणं आवश्यक आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर सिग्नेचर आहे. लास्ट डेट पाहू शकता 9 एप्रिल 2024 तुम्ही अर्ज करू शकता. त्याच्यानंतर ट्रेनिंग पिरियड जो आहे 1 वर्षाचा असणार आहे तो कशा पद्धतीने असणार आहे याबद्दलची सुद्धा विस्तारित माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. यानंतर मेडिकल फिटनेस टेस्ट जी आहे त्याचीसुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. अधिकृत नोटिफिकेशन जाहिरातीचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक करू शकता. तर अशा पद्धतीने 550 ॲप्रेंटिस जागांसाठीची भरती इंडियन रेल्वेमध्ये आहे. त्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.